नमस्कार, मी सुमया वाळवेकर. महान्यूजच्या आज स्पेशल कार्यक्रमात यूथ आयडल या कार्यक्रमात आपण डी.वाय. पाटील ग्रुपचे ऋतुराज पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. तुम्ही यूथ आयडॉल बनून लोकांच्या घरातले ताईत बनलेले आहात. यूथ तुम्हाला खूप फॉलो करतो. तर जिथं सक्सेस तिथं संघर्ष हा नियम बनलेला असतो. मग तुम्ही संघर्ष कसा काय स्टार्ट केला? एक यूथ म्हणून कोल्हापूरमध्ये माझी एक वेगळी ओळख नेहमी राहिलेली आहे. माझ्या मागं जर आपण बघायला गेला तर डी.वाय. पाटील ग्रुप हे एक मोठं लेबल प्रत्येक वेळी राहिलेलं आहे. माझ्या आजोबांनी एक संस्था ही संस्थेची सुरुवात केली. आम्ही मुळात शेतकरी आणि आज सुरुवात आमची या डी.वाय. पाटील ग्रुप या संस्थेतून झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात आम्ही संस्था वाढवली आणि ती संस्था वाढवत माझे वडील संजय पाटील साहेब आणि माझे काका सतीश पाटील साहेब या दोघांनीही खूप मोठ्या प्रमाणात ही संस्था सांभाळली. आज आपण भविष्यात बघायला गेलं तर या संस्थेची जबाबदारी त्यांनीही माझ्यावर ह्या येणाऱ्या पुढच्या काळात टाकलेली आहे. मला निश्चितपणे माहिती आहे की एक संस्था बघत असताना खूप कष्ट, खूप परिश्रम करावं लागतं आणि एक चांगली संस्था बघण्याच्या दृष्टीनं मी माझा पूर्णपणे वेळ हा संस्था बघण्यासाठी दिलेला आहे. डी.वाय. पाटील ग्रुप हा अनेक वर्टिकलमध्ये आहे. एज्युकेशन हा प्राईम वर्टिकल आमच्या ग्रुपचा राहिलेला आहे आणि त्याबरोबरच हॉस्पिटॅलिटी सेक्टर, एक हॉटेल इंडस्ट्री ही कोल्हापूरमध्ये यावी म्हणून डी.वाय. पाटील ग्रुप हा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे. ग्रुप हा बरेचशा वर्टिकलमध्ये असल्याप्रमाणे ॲग्रिकल्चरमध्ये आहे, स्पोर्ट्समध्ये आहे, हॉस्पिटल्समध्ये आहे, स्कूल्समध्ये आहे. हे अशा अनेक वर्टिकल्स आहेत. पण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही आमच्या ग्रुपसाठी एक वेगळी इंडस्ट्री आहे आणि आज त्या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा एक मार्ग आज त्या ठिकाणी आमच्या ग्रुपला मिळाला आणि त्याबरोबरच एक यूथ म्हणून या दोन्ही जबाबदारी पाळत असताना मला निश्चितपणे वाटतं की एक चांगल्या पद्धतीनं आज ही जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न आज त्या ठिकाणी माझ्या मागं एक मोठा ग्रुप आणि माझ्या मागं एक अनुभवी लोक माझ्यावर असल्यामुळं मी आज या ठिकाणी यशस्वी आज या ठिकाणी या वर्टिकलमध्ये झालेलो आहे. अच्छा, डी.वाय. पाटील ग्रुप म्हणजे एक शैक्षणिक संस्था असं समीकरण बनलेलं आहे. मग तुम्ही ही समीकरण बदलून हॉटेल व्यवसायाकडे कशा काय वळला? आणि आज डी.वाय. पाटील ग्रुपची ओळख एक ट्रस्ट म्हणून आज या ठिकाणी आलेली आहे. एज्युकेशन फील्ड ही आमची मुळात आधीपासून राहिलेली आहे. पण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही कोल्हापूरमध्ये खूप गरजेची होती असं माझ्या वडिलांना नेहमी वाटत आलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोल्हापूरमध्ये अनेक हॉटेल्स आहेत, खूप चांगले हॉटेल्स, खूप चांगले रेस्टॉरंट्स आहेत. पण काय की कोल्हापूरमध्ये अनेक हॉटेल आणि अनेक रेस्टॉरंट्स हे वेगवेगळ्या ठिकाणी स्कॅटर्ड आहेत. मग आम्हाला नेहमी असं वाटायचं की एक चांगलं 5 स्टार हॉटेल हे कोल्हापूरमध्ये असलं पाहिजे आणि एक आवड म्हणून माझ्या वडिलांची आम्ही या इंडस्ट्रीमध्ये आलो. नक्कीच कोल्हापूरची गरज ओळखली. आम्ही बघितलं की कोल्हापूरमध्ये रूम्स कपॅसिटी एकमेव हॉटेल असणारं हे खूप कमी आहेत. त्यामुळे एकमेव हॉटेल हे आपलं आज त्या ठिकाणी रूम कपॅसिटीमध्ये जास्त असणारं आपण उभा करू शकलो. त्याबरोबर बँक्वेट्स हे सुद्धा कोल्हापूरची एक वेगळी गरज ही आधीपासून राहिलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात कोल्हापूरचे लग्न होतात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोल्हापूरमधले बरेचसे लोक हे अनेक ठिकाणी बाहेर जातात आणि मोठ्या प्रमाणात लग्न करतात आणि आम्हाला असं वाटले की हे सगळ्या गोष्टी आपण कोल्हापूरमध्ये जर आणू शकलो आपल्या एका अमरेलाखाली तर आपला ग्रुप ह्यात नक्कीच पुढे येऊन एक वेगळा हॉस्पिटॅलिटी सेक्टर उभा करू शकेल आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरला एक वेगळ्या पद्धतीनं बूम देण्याचं काम हे आज आपल्या ग्रुपच्या मार्फत होऊ शकतं. म्हणून आमचा ग्रुप हा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आला. अच्छा, सयाजीचा प्रोजेक्ट तुम्ही कोल्हापुरात यशस्वीरित्या पूर्ण केला, त्यामुळे भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध झालं. असे अजून तुम्ही प्रोजेक्ट कोल्हापुरामध्ये आणणार आहात काय? नक्कीच भविष्य काळात कोल्हापूरनं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डी.वाय. पाटील ग्रुप हा या ग्रुपची ओळख कोल्हापूरमधनं झालेली आहे आणि आपल्या ग्रुपला कोल्हापूरनं बऱ्याचशा गोष्टी बरेच दिवस झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जुना ग्रुप असल्यामुळे बरेचसे दिवस आपल्या कुटुंबाला कोल्हापूरकरांनी बरेचसं काय दिलेलं आहे. त्यामुळे एक परतफेड म्हणून आम्ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही कोल्हापूरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच भविष्यकाळात एक जी काय गरज आपल्याला कोल्हापूरमध्ये लागेल तशी गरज पूर्ण करण्याचं काम आमचा ग्रुप हा नक्कीच निश्चितपणे पूर्ण करेल. अच्छा, हल्ली असं बघायला मिळतं की युवा पिढीमध्ये तुमचा खूप क्रेज वाढला आहे. तुम्ही युवा पिढीचे आयडॉल कसे काय बनला? हिचा इतिहास खूप वेगळा राहिलेला आहे. मी कॉलेजमध्ये असताना मला एक यूथमध्ये इन्वॉल्ड होण्याची एक आवड आधीपासून राहिलेली आहे. बरेचसे माझे मित्र असायचे ते बरेच वेळा म्हणजे आम्ही बरेचसे इव्हेंट घेण्याचा प्रयत्न आज त्या ठिकाणी करत राहिलो. स्टुडंट काउन्सिल इलेक्शन्स असू दे किंवा बरेचसे असे इव्हेंट्स असेल जे आम्ही नेहमी इन्वॉल्ड राहिलेलो आहे आणि कोल्हापूरमध्ये बरेचसे नवीन इव्हेंट्स घेण्याचा प्रयत्न हा मी कॉलेजमधून असल्यापासून केलेला आहे. गेले
पॉलिटिकल करिअर हे माझं गेले 13 ते 14 वर्ष झालं मी त्यात इन्वॉल्ड माझ्या काकांमुळे मी नेहमी राहिलेलो आहे. काका आमदार असल्यापासून मी त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक यूथमध्ये जो काही इव्हेंट घेता जाईल त्यातच नाही तर बऱ्याचशा ठिकाणी जे काही आमच्या ग्रुपच्या ॲक्टिव्हिटीज असतील त्यात मी इन्वॉल्ड राहिलो आहे. तर माझी ही यूथमध्ये ओळख खरं म्हणजे मुलांमुळे झालेली आहे. कारण मुलांनी मला प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी बरेच जणांनी कुठंच मला कमी पडून दिलेलं आहे. कारण आम्ही बरेच वर्ष आधी ट्रेडिशनल डे हा विवेकानंद कॉलेजवर घेतला आणि कमीत कमी 25,000 मुलांनी मला त्या ठिकाणी ट्रेडिशनल डेला सपोर्ट केला. म्हणजे मी तेव्हा 11वीत होतो आणि एवढ्या कमी वयात मुलांनी माझा तो जो विश्वास माझ्यावर दाखवला तो खरंच कौतुकाचं पद आहे. कारण एवढ्या कमी वेळात एवढी मुलं एकत्र गोळा करणं हे त्यावेळी अशक्य असं वाटत होतं. पण ज्यावेळी मी 25,000 मुलं माझ्यासमोर बघितली तेव्हा एक वेगळा अनुभव मलाच त्या ठिकाणी आला आणि तेव्हापासून मी मुलांमध्ये ठरवलं की काही झालं तर शेवटपर्यंत आपण यूथसाठी बऱ्याचशा गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहेत आणि इथून पुढे भविष्यात आपण करत राहायचं, यात आपण कधीच कमी पडायचं नाही. म्हणून माझी एक वेगळी ओळख यूथमध्ये आधीपासून राहिली. अच्छा. आजची युवा पिढी तुमच्याकडे बघताना एक भावी नेता म्हणून बघते, याची अनुभूती महापालिकेच्या 2015च्या निवडणुकीच्या वेळेलाही दिसली आणि आता उपमहापौर आणि महापौरच्या निवडणुकीच्या वेळेलाही दिसली. मग या युवा पिढीच्या ज्या अपेक्षा आहेत नेता म्हणून, मग यासाठी तुम्ही राजकारणात पदार्पण करणार आहात काय? मला असं नेहमी वाटायचं की पॉलिटिकल करिअर आपलं असावं. पण एका दृष्टीनं मी हाही विचार करायचं की पब्लिकमध्ये राहणं हे खूप मला आधीपासून आवडायचं. माझं पॉलिटिकल करिअर कसं असेल, कशा पद्धतीने आपण पुढे जाणार ह्याचा मी कधी विचार केला नाही. पण नक्कीच एक आवड म्हणून मी नेहमी या गोष्टीत इन्वॉल्व राहिलेला आहे. आपल्याला जसं सांगितलं की 12 ते 13 वर्ष झालं मी या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आधीपासून मी इन्वॉल्ड आहे. तर महानगरपालिकेची इलेक्शन जी आपली 2015ला झाली त्या इलेक्शनमध्ये एक माझी वेगळी ओळख आज त्या ठिकाणी सगळ्यांमुळं निर्माण करू शकलो. कारण माझ्या काकांनी माझ्यावर एक जबाबदारी दिली आणि आज त्या ठिकाणी बरेचसे नगरसेवक, आमच्या बावड्यामध्ये 6 नगरसेवक आणण्याचा प्रयत्न आज त्या ठिकाणी मी त्यावेळी एकावेळी केला आणि नक्कीच यासाठी मला सगळ्यांच्या यूथचा सपोर्ट राहिला म्हणून आज त्या ठिकाणी मी करू शकलो. आणि भविष्यकाळात माझी एक आवड म्हणून मी नक्कीच, मला जर संधी मिळाली तर पॉलिटिक्समध्ये येण्याचा प्रयत्न मी आज त्या ठिकाणी नक्कीच करेन. नमस्कार, आपलं नाव? मयूर पाटील. अच्छा. तुम्ही ऋतुराज पाटील यांना आयडल का मानता आणि इन फ्युचर तुम्हाला त्यांच्याकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत? आज ऋतुराज पाटील, डी वाय पाटील कुटुंबियांची तिसरी पिढी आज शैक्षणिक, सामाजिक व राजकीय या तिन्ही गोष्टींचा वारसा लाभलेले आणि हाच वारसा पुढे घेऊन आज ऋतुराज पाटील तरुणांमध्ये आयडल ठरत आहेत. कारण तरुणांसाठी काहीतरी करण्याची तळमळ, तसेच या शहरासाठी नवीन काहीतरी करण्याची तळमळ आज त्यांच्या झालेल्या कार्यातून दिसून येते. आज कोल्हापूरमध्ये वर्ल्ड क्लास हॉस्पिटॅलिटी त्यांनी सुरू केली, हॉटेल सयाजी व DYP सिटीच्या माध्यमातून. तर यामध्ये त्यांनी 600 तरुणांना प्रत्यक्ष रोजगार निर्माण करून दिला, तर 4000 तरुणांना अप्रत्यक्षपणे रोजगाराची संधी त्यांनी निर्माण करून गेली. नेतृत्व करायला वय लागत नाही, तर बुद्धिचातुर्य, निर्णय क्षमता व साहस लागतं. याचाच प्रत्यय त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिला. तो काही दिवसापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचे नेतृत्व गुण सर्वांसमोर आलेले आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये पार पडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवून दिलेली आहे. राजकारणाच्या विविध पातळ्यांवरती त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलेच आहे व आत्तापर्यंत करत आलेले आहेत. कोल्हापूरसाठी नवीन काहीतरी करण्याची उमेद त्यांच्या प्रत्येक कार्यातून आम्हाला दिसत आलेलीच आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपलं नाव? दिनेश मळेकर मी. ऋतुराज पाटील म्हणलं की एक समाजातला प्रत्येक घटकापर्यंत युवकांच्या माध्यमातून पोचलेला एक युवक आणि एक कोल्हापूरच्या अपेक्षा नव्या युवकांसाठी संधी रोजगाराच्या असू देत किंवा इतर शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत सर्व प्रकारे क्रीडा घटकातून देखील खेळाडूंसाठी ऋतुराज पाटलांकडून आता भरपूर प्रमाणात असं सहकार्य होते. त्यातून युवकांशी एक जोडला गेलेला म्हणजे आपल्या कुटुंबातलाच एक सदस्य असल्यापैकी ऋतुराज पाटलांची आत्ताची जी वाटचाल युवकांबरोबर चालू आहे ती प्रत्येकाशी आपल्या स्वभावानं आपलं एक मिळून मिसळून प्रत्येक युवकाशी असलेलं एक युवा नेतृत्व आहे. आणि त्याचबरोबर कोल्हापूरला एक नवी दिशा देणार उद्याच्या एक देशाचं एक युवा नेतृत्व उद्या
युवकांच्यातून घडणार आहे त्या दृष्टीने एक वाटचाल करणारं एक ऋतुराज पाटलांचं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे जी निर्णय क्षमता असेल किंवा एक कार्यक्षमता आहे त्यांची ती युवकांना समाजातला तळागाळातल्या प्रत्येक घटकाला आपल्याबरोबर घेऊन जाण्याची त्यांच्याकडे एक क्षमता आहे. आणि खरंच एक कोल्हापूरकर म्हणून वाटते की एक उद्या कोल्हापूरच्या खूप काही अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. सर्व क्षेत्रातल्या राजकारण असू दे, उद्योग असू दे, शिक्षण संस्था असू दे. आता डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातूनही त्यांचा एक जबाबदारी डी.वाय. पाटील घराण्याची ते उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. त्यामुळं नक्कीच उद्या कोल्हापूरची देखील त्यांनी जबाबदारी उचलली तर ती नक्कीच पूर्ण करणार. माझं नाव अनुजा रणदिवे आणि एक युवा नेते म्हटलं तर सगळ्यांच्याच डोळ्यासमोर ऋतुराज पाटील यांचंच नाव येतं. कारण प्रत्येक वेळी एक मुलांना यूथला एक सपोर्ट जो असतो तो त्यांच्याकडून मिळत गेला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट खूपच सगळ्यांसाठी मोलाचाच राहिलेला आहे. कॉलेजच्या बाबतीत घेतला तर कॉलेजच्या ह्याच्यामध्ये त्यांची कामगिरी अतिशय चांगली आहे आणि तसेच त्यांनी मोस्टली आत्ता जो जास्त भार दिला आहे तो या गोष्टीवर की ट्रेनिंग आणि प्लेसमेंट या गोष्टीवरती. कारण बऱ्याचशाच कॉलेजमधून प्लेसमेंट्स होत आहेत पण आपल्या कॉलेजमधून आणखीन जास्त वगैरे व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी बरेचसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे कॅम्प हे अरेंज केलेत कॉलेजमध्ये आणि इन फ्युचर अशीच त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की आणखीन जास्त काही त्यांच्याकडून एज्युकेशनच्या. ओके, तुमच्या घरातून जे आध्यात्मिकेचा वारसा आहे तो तुम्ही कशा प्रकारे पुढे जोपासणार आहात? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांचं आवड ही आध्यात्मिकची आधीपासून आलेली आहे आणि तीच आमच्या घरात सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांपर्यंत ती पोचलेली आहे. भविष्यकाळात ती एक आवड आमच्या घरात सगळ्यांना असल्यामुळं नक्कीच मी चांगल्या पद्धतीनं माझ्या वडिलांचं आणि काकांच्याकडं बघून मी ज्या पद्धतीनं मोठा झालेलो आहे आणि त्या पद्धतीनंच भविष्यकाळात अध्यात्माची आवड असल्यामुळं घरातल्यांना मी नक्कीच एक चांगल्या पद्धतीनं ती जोपासण्याचा प्रयत्न आज त्या ठिकाणी करेन. अच्छा, तुम्ही आत्ता म्हटला की युवा पिढीच्या इच्छेसाठी तुम्ही राजकारणात पदार्पण करणार आहात, तर त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे करणार आहात? राजकारण हे मी आपल्याला मगाशी सांगितल्या पद्धतीने की प्रत्येक वेळी राजकीय दृष्टीनं मी या गोष्टीला बघितलं नाही. मला एक आवड म्हणून मी आज त्या ठिकाणी प्रत्येक वेळी इन्वॉल्व राहिलेलो आहे. आपण म्हणजे युवा पिढीमुळे तर नक्कीच मी जर मला राजकारणात संधी यायला मिळाली तर नक्कीच येईल. पण एक वेगळं विजन आज त्या ठिकाणी माझं राहिलेलं आहे. म्हणजे हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये आम्ही या गोष्टी डेव्हलप करायचा प्रयत्न केला. एक उदाहरण म्हणून मी आपल्याला देतो आणि आज त्या ठिकाणी जवळजवळ 500 लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. तर एक रोजगार देणं म्हणजे तसं माझं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर मी पॉलिटिकल बॅकग्राऊंड माझं सांगणार नाही, म्हणजे वैयक्तिक. पण मी नक्कीच मला हे सगळं माहिती आहे की भविष्यकाळात मला राजकीय दृष्टीनं कुठेही यावं लागलं तर रोजगार कोल्हापूरमध्ये किती वाढवता येईल ह्याच्याबद्दल मी पूर्णपणे प्रयत्न करणार. कारण कोल्हापूरमध्ये मला असं नेहमी वाटायचं की कोल्हापूरची एक वेगळी ओळख आज या ठिकाणी असली पाहिजे. आपण जर मुंबईसाठी बघायला गेला तर मुंबई मेट्रो सिटी आहे, मुंबईची एक वेगळी ओळख आहे. पुणे बघायला गेला तर पुणे हे आज बघायला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एज्युकेशन हब म्हणून आज पुण्याची ओळख आहे. पण कोल्हापूरची ओळख एका गोष्टीसाठी असली पाहिजे. आपण स्कॅटर्ड आपली वेगळी ओळख सांगून चालणार नाही. आपल्या इथं टुरिझम नक्कीच आहे. अंबाबाईच्यामुळं बरेचसे लोक आपल्या इथं येत असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पर्यटक क्षेत्र असल्यामुळे लोक येतात. पण एक आपली ओळख निर्माण करणं हे तितकंच गरजेचं आहे. तर भविष्यकाळात मला जर राजकीय दृष्टीनं भविष्यकाळात यावं लागलं तर एक वेगळी ओळख कोल्हापूरची निर्माण करायचा प्रयत्न मी आज त्या ठिकाणी करणार. आणि नक्कीच मला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये बरंचसं पोटेन्शियल आहे. मग ते स्पोर्ट्समध्ये असेल, ते एज्युकेशनमध्ये असेल किंवा आपली एक पर्यटक किंवा टुरिझम म्हणून ओळख असू दे कोल्हापूरची, एक कुठली तरी डेडिकेटेडली ओळख करून किंवा इंडस्ट्रीजचं बॅकग्राऊंड असू दे, एक डेडिकेटेडली ओळख करून आपण पुढं गेलं पाहिजे. तरच आपल्याला कोल्हापूरमध्ये बरेचशी इन्व्हेस्टर्स असतील किंवा इंडस्ट्रियलिस्ट असतील कोल्हापूरमध्ये येण्याचा प्रयत्न करतील. कारण आपली ओळख जोपर्यंत आपण निर्माण करणार नाही एक काहीतरी, तर आपल्याला फ्युचर हे कोल्हापूरमधलं डेव्हलप करण्यासाठी नक्कीच ह्याची एक वेगळी मदत होईल. युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये आमच्या ग्रुपमध्ये जेव्हा विचार झाला की आम्ही हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये यायचं आहे, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू सगळ्यात
म्हणजे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असती कशी हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यासाठी एक अनुभव घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी मला मॉरिशस, दिल्ली या 2 ठिकाणी पाठवलं. तिथं मी बरेचसे महिने तिथं काम केलं. म्हणजे एक 4 महिने मॉरिशसमध्ये काम केलं, 4 ते 5 महिने मी दिल्लीमध्ये काम केलं. तिथे बीच कॉम्बर ग्रुपमध्ये मी काम करत होतो. आज मॉरिशस हे कम्प्लिटली वेगळा एक्सपिरियन्स माझा तिथं राहिला आणि दिल्लीमध्ये वेगळा एक्सपिरियन्स राहिला. मी हॉस्पिटॅलिटीमध्ये काम करत असताना तिथं कधीही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तिने काम करायला लावलं. आणि ते काम करत असताना मी फ्रंट ऑफिस, बॅक ऑफिस किंवा अशा अनेक ठिकाणी तिथं काम केलं. पण जेव्हा मी तिथे विचार केला की त्यांनी मला सांगितलं की बॅक ऑफिसमध्ये काम करत असताना त्याबरोबरच किचनमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. कारण आपलं किचनवरच आपलं हॉटेल चालत असतं. तर किचनमध्ये मला एक एवढे अनुभव तिथं आले की प्लेट उचलण्यापासून ते चमचा ठेवण्यापर्यंत मी तिथं काम केलं. आज मी ते काम केल्यामुळे जेव्हा माझं हॉटेल चालू केलं आणि हॉटेल चालू केल्यानंतर मी माझ्या त्या ठिकाणी सांगू शकतो आज की ही चमचा असा नाही असा ठेवायचा आहे. ते का सांगू शकलो तर त्याचं मूळ कारण असं आहे की आज त्या ठिकाणी मी तिथं सगळीकडे काम केलं. कपडे उचलण्यापासून बरेचसे कामं केली जे आपण विचारही करू शकत नाही. आणि माझं ती इंडस्ट्री नसूनही मी त्या ठिकाणी स्क्रॅचपासून म्हणजे कुठल्याही कामाला मी असं विचार केला नाही. तर माझा सांगण्याचा हेतू एवढाच आहे की कुठल्याही कामाला कमी समजू नका. म्हणजे आज माझ्या घरातल्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. पण मी हा विचार केला नाही की मी तिथं बसणारे ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये बसून मी कुणालाही ऑर्डर करू शकतो आहे. पण खाली जाऊन आपल्या डिपार्टमेंट्समध्ये काम कसं करायला पाहिजे ह्याचा अनुभव मी त्या ठिकाणी घेतला. मग ते चमचा उचलण्यापर्यंत असेल, किचनमध्ये असेल, बरेच ठिकाणी. तर कुठल्याही कामाला कमी समजलं आपण तर आपण कधीच प्रगती करू शकणार नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना यूथला मला एवढं सांगायचं आहे, प्रगती करायची असेल आणि आपल्या बिझनेसमध्ये जर पुढे जायचं असेल तर तो बिझनेस मुळापासून ओळखण्याचा प्रयत्न आज त्या ठिकाणी तुम्ही करा. नक्कीच तुमची प्रगती एक चांगल्या पद्धतीनं तुमच्या त्या बिझनेसमध्ये जाईल. कोल्हापूरमध्ये अनेक ऑन्टरप्रेनर्स पुढे यायला लागले आहेत, बरेचसे लीडर्स पुढे यायला लागले आहेत. माझे या सगळ्यांना बेस्ट विशेस राहतील. कारण ॲज अ ऑन्टरप्रिनर म्हणून आणि ॲज अ स्टार्टअप म्हणून कोल्हापूरमधनं जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा नक्कीच या सगळ्या लोकांचा तुम्हाला सपोर्ट एक चांगल्या पद्धतीने राहील. आणि आजची गरज ही ओळखणं खूप गरजेचं आहे. स्टार्टअप खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आज या ठिकाणी कोल्हापूरमधनं असेल किंवा आपल्या इंडियामधून किंवा महाराष्ट्रामधून बरेचशा ठिकाणी जात आलेले आहेत. तर ॲज अ स्टार्टअप म्हणून किंवा ॲज अ ऑन्टरप्रिनर म्हणून आपण तुम्ही पुढे जा आणि पुढे जात असताना मुळापासून त्याच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक त्या बिझनेसची स्वतःहून तिथं एक अनुभव घ्या, इंटर्नशिप करा आणि नक्कीच त्या अनुभवामुळे तुमच्या भविष्यकाळात येणाऱ्या बिझनेसमध्ये तुम्हाला एक खूप मोठ्या प्रमाणात त्याची मदत होईल. एवढंच मला आज त्या ठिकाणी त्यांना सगळ्या यूथला संदेश द्यायचा आहे. धन्यवाद सर, महान्यूजतर्फे आपण आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. महान्यूजच्या यूथ आयडॉल या कार्यक्रमात आज आपण ऋतुराज पाटील यांच्याशी बातचीत केली. पाहूया पुढच्या यूथ आयडॉलमध्ये नवीन पाहुण्यांसोबत नवीन बातचीत. तोपर्यंत पाहत राहा व लॉग इन करा महान्यूजलाईव्ह.com.